तर मंडळी ना समोर ना हे आहे श्रीदेव मानसीश्वरचं मंदिर आणि दिवसभरामध्ये एवढे इथे निशाणघाटी आलेले आहेत। नवसाचे झेंड्याची जत्रा म्हणतात आणि जी नाटक होतं दशावतारी तिथे पेट्रोमॅक्सच्या बत्त्या हे मंडपात नवसाच्याच असतात त्या पण। हा आहे समोरच HP चा पेट्रोल पंप आणि बरोबर त्याच्या ना बाजूला ना ही वाट जाते आणि आलेलो आहोत इथे दशावतारी नाटक होतं त्या ठिकाणी। आणि हे बघा हे गॅस बत्ती आहे इथे ना आता गॅस बत्ती इथे तयार करतात हे बघा, म्हणजे इथे पेटून ठेवतात आणि एक एक व्यवस्थित पेटून झाले ना तर ते डायरेक्ट इथे मंडपात आणून ठेवतात। त्यानंतर मंडळी इथे मिकी माऊस आहे या ठिकाणी, इथे पाळणा आपल्याला पाहायला भेटतोय बघा। त्यानंतर बाजूला ना ड्रॅगन आहे, इथे लहान मुलांना खेळण्यासाठी इथे धूम बाईक जे आहेत ना ते या ठिकाणी इथे हे लोकसेवा म्हणून इथे हॉटेल आहे। इथे मानसीच्या जत्रेला सर्वात मोठं असं हॉटेल या ठिकाणी इथे लावण्यात आलेलं आहे। नमस्कार मंडळी, मी यशवंत चव्हाण तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनल म्हणजे चव्हाणच्या नावाने आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी आज आपण चाललो आहोत वेंगुर्ल्यामध्ये श्रीदेव मानसीश्वर मंदिराचा वार्षिकोत्सव आहे, तर तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत। हा जो सीझन आहे ना तो जत्रेंचा आहे आणि प्रत्येक जत्रेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात ती म्हणजे विद्युत रोषणाई, त्यानंतर स्पीकर, ढोल यांच्या गजरात पालखी प्रदक्षिणा वगैरे असते। पण असं एक मंदिर आहे तिथे कुठचाच आवाज चालत नाही, असं हे मंदिर म्हणजे मानसीश्वरचं मंदिर, ते आहे वेंगुर्ल्यामध्ये। तर ती जत्रा कशा प्रकारे आहे ना ते पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत। तर ह्या जत्रेला बतियेची जत्रा असे म्हटले जाते। तर आता आपण बघितलं असेल की दशावतारी जे नाटक असतं ते प्रकाशोत्सवामध्ये केलं जातं, पण तिकडच्या जत्रेचं नाटक असतं ना ते गॅस बत्ती, जुन्या काळात वापरण्यात येणारी गॅस बत्ती आहे ना त्याच्या आधारावरती नाटक केलं जातं दशावतारी। तर ते आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। तर चला आता जास्त वेळ न करता आपण जाऊया थेट या वेंगुर्ल्यामध्ये आणि श्रीदेव मानसीश्वर मंदिराचा वार्षिकोत्सव कशा प्रकारे होतो ना ते पाहू आजच्या व्हिडिओमध्ये। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, चला। आता मी आहे वेंगुर्ला बस स्टँडवर आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय इथेच ना 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची पार्किंग सुद्धा आहे। आणि आता आपण ना थोडंसं अंतर पार करायचं बाकी आहे मानसीश्वरच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी। तर तिथे जाऊ, दर्शन घेऊ आणि आजची जत्रा मानसीश्वरची कशा प्रकारे आहे ना ते पाहू व्हिडिओमध्ये। तर चला आता आपण ना मंदिरापाशी येऊन पोचलोय हे बघा आणि खूप गर्दी आहे या ठिकाणी आणि ह्या जत्रेला भरपूर लोक आलेली आहेत, म्हणजेच गोवा राज्यातून, त्यानंतर रत्नागिरी, कोल्हापूर, बेळगाव, कर्नाटक इथून लोक या जत्रेसाठी येतात। आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला इथे आपल्याला दुकानं पाहायला भेटतात विविध प्रकारची हे बघा। आणि समोर जी लाइटिंग आहे ना तर तिथूनच आपल्याला जायचं आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे। आणि ह्या जत्रेला कुठल्याही प्रकारचा आपल्याला आवाज दिसत नाहीये, कुठच्याही प्रकारचा तुम्हाला इथे डीजे नाहीये, स्पीकर नाही आहे बघा। तर मंडळी ना समोर ना हे आहे श्रीदेव मानसीश्वरचं मंदिर आणि दिवसभरामध्ये एवढे इथे निशाणघाटी आलेले आहेत आणि खूप सुंदर अशी लाइटिंग करण्यात आलेली आहे मंदिराला हे बघा। ही आहे श्रीदेव मानसीश्वरची कमान। आपण आतमध्ये जाऊया। आपण आता ना दर्शनाच्या रांगेमधून चालत आहोत हे बघा। तर इथे ना केळी, नारळ, अगरबत्ती घेऊन असे काका वगैरे उभे आहेत आणि सगळेजण आपले जे नवस असतात ना ते फेडण्यासाठी इथे निशाणघाटी घेऊन चाललेले आहेत। तर आपण आता ना दर्शनासाठी ह्या रांगेतून आतमध्ये चाललोय आणि ही रांग ना अशी आतमध्ये जाऊन ना ते अशी करत पुढे पुढे येते बघा। हे समोरचं हे मंदिर आहे मानसीश्वरचं। आज दिवसभरामध्ये एवढे निशाणघाटी इथे आलेले आहेत।
हे आहे मंदिर श्रीदेव मानसेश्वरचं आणि हे सकाळपासून इथे झेंडे आलेले आहेत म्हणजेच निशाण काठी. हे बघा आपल्यासोबत आता श्रीदेव मानसेश्वर मंदिराचे कमिटी मधले आहेत मेंबर आहेत, तर आपण त्यांना विचारूया की आजच्या ह्या मानसेश्वरच्या जत्रेबद्दलचं एक स्वरूप. नमस्कार, मी मकरंद कुबल, म्हणजे हे मानसेश्वर देवस्थान आहे त्या देवस्थानचे आम्ही मानकरी आहोत. तर आज जत्रेचं हे स्वरूप म्हणजे असं सांगतो, ही जत्रा जी आहे ती आमचं जे पुढे मानसेश्वर पेट्रोल पंप आहे तिथे आमचे जे कुबल टेम म्हणून आहे तिथे आमचं घर आहे आणि तिथेच हे मानसेश्वर देवस्थानचं ही जत्रा भरते ते नाटक तिथे होतं. पण सुरुवात ही तिथूनच होते. जे काय आमचं ब्राह्मण भोजन वगैरे सकाळी पहाटे म्हणजे माघ शुद्ध अष्टमी ह्या दिवशी आम्ही सकाळी पहाटे 2-2:30 वाजता सगळं ब्राह्मण भोजन वगैरे करून पहाटे जी आमची मानाची तळी असते ती ढोल तिकडे वाजवतो आणि दांडेकराला घेऊन आम्ही ती तळी घेऊन मंदिरात येतो आणि मंदिरात येऊन त्या दांडेकरामार्फत आणि आम्ही सांगणं बोलणं करून ही जत्रेची सुरुवात करतो. आणि आमचं सांगणं बोलणं आणि मानाची निशाणकाठी घातल्यानंतर बाकी भाविकांची मग सुरुवात होते आणि अशा प्रकारे जत्रेची ही सुरुवात झाल्यानंतर सकाळी जी रांका लागलेल्या जे असतात इथून मंदिरातून रस्त्यापर्यंत त्या रांका जवळजवळ रात्री 12 वाजेपर्यंत अशाच रांका चालूच असतात रात्रभर. म्हणजे ही जी काय नवसाचे झेंड्याची जत्रा म्हणतात आणि जी नाटक होतं दशावतारी तिथे पेट्रोमॅक्सच्या बत्त्या हे मंडपात नवसाच्याच असतात त्या पण लावल्या जातात. म्हणजे दोन्ही हे नवसाचेच हे वस्तू आहेत त्यामुळे नवसाचे असल्यामुळे हे प्रत्येक जण दरवर्षी नवस बोलले जातात. म्हणजे कोणाचे लग्न होणे किंवा काम दुसरं काय काम होणे अशा प्रकारे हे नवस बोलले जातात. त्यामुळे देवाची प्रचिती दर वर्षानुवर्ष आता ही वाढत चालली आहे. ही जी निशाणकाठी बघताय ही आता पुढे हे रॅक वाढवलेले आहेत. ही एवढ्या प्रकारे पूर्वी नव्हती, पण आता दिवसेंदिवस जी काय भाविक म्हणजे सांगितल्याप्रमाणे लोकांची कामं ही होतात आणि त्यानुसार हे भाविक येऊन आपली नवस पूर्ण करतात. अशा प्रकारे नाटकाची जी सुरुवात आहे आणि ही आम्ही सांगणं बोलणं जे ही करतो ते आता सकाळी पहाटेपासून ते आता रात्री 12 वाजेपर्यंत हे सांगणं बोलणं आम्ही करतो. आणि हे सांगणं बोलणं इथे 12 वाजेपर्यंत झाल्यानंतर 12 वाजता आम्ही सगळे थांबवतो आणि जो आमचं दांडेकर म्हणून आहे वाटेवर उजव्या साईडला त्याच्या मंदिराच्या कारण सांगणं बोलणं करतो त्याच्याकडनं सांगणं बोलणं करून घेतो आणि तो आमच्याकडनं सांगणं बोलणं करून घेतो. आणि ही सांगणं बोलणं करण्याची हीच इथे थांबून जो आमचं कुबल टेम म्हणून बाजूला आहे तिथे सगळे मानकरी आणि आम्ही कुबल मानकरी तिथले आणि इथे सांगणं बोलणं झाल्यानंतर इकडची जी सकाळी तळी घेऊन येतो मानाची ती तळी इकडनं घेऊन ती फुलं हार वगैरे घेऊन ती नाटकाच्या तिथे जे पार्शेकर दशावतारीचा खेळ करतात तो पार्शेकर दशावतार मंडळाचा नाटकाचा खेळ तो त्यांचा पेटारा जो असतो गणपतीचा त्या पेटाऱ्याची पूजा ही आम्ही जे मानकरी आहोत सगळे 4-5 जण त्या मानकऱ्यांमार्फत ह्या नाटकाची त्या पेटाऱ्याची पूजा केली जाते. आणि त्यानंतर हे पार्शेकर दशावतारी मंडळाचे मालक पार्शेकर प्रभाकर पार्शेकर हे आमचं त्या पेटाऱ्याकडे सांगणं बोलणं करतात. सगळ्यांचं हे सांगणं बोलणं झाल्याच्या नंतर ही नाटकाची जी सुरुवात आहे ती साधारण 1-1.5 वाजता ही सुरुवात होते आणि पहाटे 6 वाजेपर्यंत हे नाटकाचा कार्यक्रम चालतो. आणि अशा प्रकारची ही आमची नाटकाची ही सांगता होती. अशा प्रकारचे हे धन्यवाद. मंडळी आता मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण ना जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी बाहेर निघालेलो आहोत. तर जत्रा ना कशा प्रकारे भरली आहे ना ते पाहू याच्या व्हिडिओमध्ये. आणि आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे ह्या जत्रेला बत्ती जत्रा म्हणतात ना त्या ठिकाणी. म्हणजेच जे दशावतारी नाटक होणार आहे ते गॅस बत्तीवर होणार आहे. ते कशा प्रकारे आहे ना तुम्हाला मी दाखवतो. हा आहे समोरच HP चा पेट्रोल पंप आणि बरोबर त्याच्या ना बाजूला ना ही वाट जाते
आणि त्या वाटेनेच ना इथे दशावतारी नाटक होणार आहे. आलेलो आहोत इथे दशावतारी नाटक होतं त्या ठिकाणी. आणि हे बघा, हे गॅस बत्ती आहे आणि याच्यात प्रकाश होता. इथे ना आता गॅस बत्ती इथे तयार करतात. हे बघा, म्हणजे इथे पेटून ठेवतात आणि एक एक व्यवस्थित पेटून झाले ना तर ते डायरेक्ट इथे मंडपात आणून ठेवतात. इथे नाटक होणार आहे तिकडे. हे बघा, आता यांचं काम चालू आहे. म्हणजे पुढची इथे बंद आहे, चालू आहेत, व्यवस्थित इथे पेटल्या पाहिजेत. इथे काम चालू आहे बघा यांचं. मंडळी, आता आपण नाटकाकडची जागा एक्सप्लोर करून झालेलो आहोत आणि आता आपण चाललेलो आहोत घराच्या दिशेने. तर घराच्या दिशेने जाताना ना आपल्याला इथे भरपूर सारी दुकानं आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा, तर इथे गोबी मंचुरियनची दुकानं आहेत, स्वीट कॉर्नची दुकानं आहेत, ही बघा. आणि त्यानंतर इथे लहान मुलांना खेळण्यासाठी इथे मिकी माऊसचा जो मोठा बलून असतो ना तो या ठिकाणी आहे. मानसीच्या जत्रेला ना या ठिकाणी सर्वात इथे मोठं दुकान लागलेलं आहे खेळण्यांचं. म्हणजे 100 रुपये कोणतीही वस्तू 100 रुपये. बघा, हा मोठा जरी हार्ड घेतला तरी 100 रुपये, ही गाडी घेतली तरी 100 रुपये. कुठचीही वस्तू या ठिकाणी इथे 100 रुपयाला आपल्याला पाहायला भेटते. बघा, आणि मोठंच्या मोठं इथे दुकान आहे, भरगोसचं भरलेलं इथे दुकान आहे खेळण्यांचं. हे बघा, त्यानंतर मंडळी इथे मिकी माऊस आहे. या ठिकाणी इथे पाळणा आपल्याला पाहायला भेटतो. हे बघा, त्यानंतर बाजूला ना ड्रॅगन आहे. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी इथे धूम बाईक जे आहेत ना ते या ठिकाणी इथे. आणि इथे जम्पिंग जपांग आहे ना ते या साईडला आहे आणि या साईडला सुद्धा आहे. म्हणजे पूर्ण जो एरिया आहे ना हा प्ले झोनने इथे भरलेला आहे. बघा, हे लोकसेवा म्हणून इथे हॉटेल आहे. इथे मानसीच्या जत्रेला सर्वात मोठं असं हॉटेल या ठिकाणी इथे लावण्यात आलेलं आहे. आणि हे जे लोकसेवा हॉटेल आहे ना ते आपल्याला अंगड जत्रेला पाहायला भेटणार आहे. तर या ठिकाणी ना इथे कपड्याचं इथे दुकान लावण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथे आईस्क्रीम, फालुदा, लस्सी, कोल्ड्रिंक यांचं दुकान आहे. त्यानंतर आईस्क्रीम पार्लर. आणि या साईडला आपल्याला दुकानं पाहायला भेटतात ते म्हणजे इथे नवीन आलेले ते म्हणजे इथे बनी इयर मग्स आणि इथे खलबत्ते, त्यानंतर इथे तुळस, त्यानंतर इथे घरात लागणारे जे प्लेट्स असतात, त्यानंतर ग्लास असतात त्यांचं दुकान आहे. इथे खलबत्ते, त्यानंतर तुळस आहे त्यांचे इथे दुकानं लागलेले आहेत. पाटा वरवंटा, त्यानंतर इथे बास्केट आहेत छोटे, त्यांची इथे दुकान आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्यानंतर लेडीजला उपयोगात असणारे इथे पर्स, त्यांचं दुकान आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर बाजूला इथे लेडीजचे जे ड्रेस आहेत तिथे. आणि त्यानंतर इथे रिंग टाकून तिथे जे कोल्ड्रिंक आहे ते भेटणारचं दुकान आपल्याला पाहायला भेटतात. ठिकाणी सुद्धा इथे रिंग टाकून इथे स्प्राईटच्या बॉटल किंवा थंडाच्या बॉटल जे काय असतील ते आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा, आणि इथे सुद्धा इथे 100 रुपयामध्ये सेल आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे घरात लागणाऱ्या जे वस्तू आहेत, खेळणी आहेत त्यांचं दुकान आहे. त्यानंतर जत्रेमध्ये प्रामुख्याने इथे प्लास्टिकची भांडी जी असतात ना त्यांचं इथे दुकान आहेत. इथे कपवाले वगैरे. आणि या ठिकाणी इथे टॅटूचं दुकान आहे. हे बघा, लोकल जे टॅटूवाले असतात त्यांचं दुकान आहे. आणि पूर्ण जो एरिया आहे ना हा इकडे प्लास्टिकच्या भांड्यांचा आहे. आणि त्यानंतर इथे आईस्क्रीमचे दुकान इथे पाहायला भेटतात. आणि आता आपण जातोय ते म्हणजे आपल्या घरी. आणि इथे गाडी लावलेली आहे आपण, तर तिथे जाऊया. तर मंडळी, आता ब्लॉगिंग करायची वेळ झालेली आहे. तर रात्रीचे आता 1 वाजलेला आहेत आणि 1 वाजता हळूहळू इकडची गर्दी कमी झालेली आहे. आणि आता आपण वेंगुर्ला बस स्टँडवर आहोत आणि वेंगुर्ला बस स्टँडवरून आपण आता गाडी काढून आपण घरी निघालेलो आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की श्रीदेव मानसेश्वर मंदिराचा वार्षिकोत्सव कशा प्रकारे साजरा झाला तो. आणि ह्या मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचा आवाज नाही आहे, लाऊडस्पीकर नाही आहे आणि कोणतंही वाद्य इथे वाजवलं जात नाही आहे. अशी ही मानसेश्वरची जत्रा पार पडलेली आहे. आणि ह्या मानसेश्वरच्या जत्रेला बत्ते जत्रा का म्हटले जाते ते तुम्ही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर हा होता छोटासा व्हिडिओ मानसेश्वरच्या जत्रेचा.
तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.